नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा भाग तुमच्यासमोर येणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण लवकरच तुम्हाला मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता मात्र ईश्वरीला ह्या अंजली आणि राकेशचं खरं रूप मात्र अंजलीसमोर दाखवायचं आहे. कारण आता राकेशने खूप काही खेळ केलेला आहे आणि आता तर अंजलीला पुढे घालून कंपनीचा 50% प्रॉपर्टीचा हिस्सा मागितलेला आहे. आता जेव्हा अंजली आणि राकेश फोनवर बोलत असताना ईश्वरीने सगळं काही ऐकलेलं आहे तेव्हा आता ईश्वरीला कळून चुकतं. राकेश मात्र आता अंजलीला पुढे घालून प्रॉपर्टी मागत आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा खरा म्हणजे हक्कदार आहे तर तो अर्णव. अंजली ताईंना आपण हसत हसत प्रॉपर्टी दिली असती, परंतु अंजली ताईंच्या प्रॉपर्टी घशामध्ये न जाता मात्र ही सगळी प्रॉपर्टी आहे तर ती राकेशकडे जाणार आहे आणि राकेश त्या प्रॉपर्टीचं कसा उधावादा करेल हे ईश्वरीला माहिती असतं आणि अर्णवला सुद्धा. तेव्हा आता अंजली आणि राकेश या दोघांचा जो काही फोन आहे तर तो झालेला मात्र ईश्वरीने ऐकलेला असतो. त्यानंतर मात्र ईश्वरी घरातील आता सगळ्यांना जेवायला वाढत असते आणि त्याच वेळेस अंजली सगळ्या घरातील लोकांच्या समोर म्हणते की आज मात्र जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते मात्र मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण या घरातील जे काही पैसे अडका आहे तर ते सगळं काही ईश्वरीच्या क्लाउड किचनसाठी जातात आणि तिचा आणि आपला काय संबंध आहे, आपण का तिच्या घरच्यांची जबाबदारी स्वीकारतो, तिचा आणि आपला काही संबंध नाही. तिची जबाबदारी स्वीकारण्याचा हा तिचा प्रश्न आहे, तिच्या आईवडिलांचा प्रश्न आहे. परंतु या घरातील पैसे जास्तच कोणत्याही कारणासाठी वापरले जातात. कारण आज मात्र ह्या अर्णवने म्हणजे चिंटूने जे काही 10 लाख रुपये ईश्वरीच्या क्लाउड किचनसाठी वापरले आणि आता हे 10 लाख रुपये मात्र आता मी काही म्हणजे स्वतःला कधी म्हणजे आत्तापर्यंत मागितले नाही, पण हे जे काही होत आहे ते मला आता सहन होत नाही. तेव्हा मात्र आता मला या घरातील माझा हिस्सा हवा आहे. कारण आता या घरात जे काही होत आहे ते मला नाही बघवत, त्यामुळे आता मला माझ्या मुलाचा होणारा विचार करावा लागेल. तेव्हा आता ईश्वरीला कळून चुकतं की अंजली ताईंना काय म्हणायचं आहे. आता मात्र अंजली डायरेक्ट कंपनीचा 50% हिस्सा आहे, अर्णवची बहीण या नात्याने मला हवा आहे असे जेव्हा आता सगळ्यांच्या समोर ती मागते तेव्हा आता अविनाश मामा, अर्णव आणि ईश्वरी यांना धक्का बसतो. कारण हे सगळं आता ह्या राकेशचं कारस्थान आहे हे मात्र आता ईश्वरीला माहिती आहे आणि ईश्वरी सगळं काही अर्णवला सांगणार असते. कारण अर्णव मात्र हसत हसत प्रॉपर्टीचा हिस्सा द्यायला तयार झालेला आहे. पण ईश्वरी म्हणते की अर्णव सर, काही झालं तरी हे सगळं राकेशचं कारस्थान आहे आणि आता मात्र ह्या राकेशचं कारस्थान बाहेर काढण्यासाठी मी असा काहीतरी प्लॅन करणार आहे की जेणेकरून अंजलीताईंचे डोळे उघडतील. बाद झाले. कारण आता राकेश मात्र अंजलीताई आणि अर्णव सर तुमच्यामध्ये आणि अंजलीताई आणि माझ्यामध्ये जे काही गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता यापुढे नाही. आता राकेशचं खरं रूप मात्र ह्या सगळ्या अंजलीताई समोर आलंच पाहिजे तरच त्यांचे डोळे उघडतील. आजपर्यंत आपण त्यांचा विचार करत आलो परंतु त्यांनी आतापर्यंत आपल्याला समजून घेतलं नाही आणि त्या सारखा मात्र आता ह्या राकेशचा विचार करत आहे. त्यांनी स्वतःच्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही परंतु राकेशचा जास्त विचार त्या करतात आणि आज त्यांना राकेशचं खरं रूप कळायला पाहिजे. इकडे मामीला तर खूप टेन्शन येतं. मामी म्हणते की तिकडे अर्णव क्लाउड किचनसाठी 10 लाख रुपये देतोय आणि जे काही कोणी घडून आणलेलं आहे याचे पैसे देऊन मात्र तो नाव सांगण्यासाठी सांगतोय आणि जर आज त्या संकेतने माझं नाव घेतलं असतं तर खूप अवघड झालं असतं. परंतु संकेत आता खोटं बोलतो. संकेतने मात्र नाव घेतलेले नाही परंतु अर्णव काही झालं तरी शेवटी मात्र आता हा पोहोचू शकेल. त्यासाठी आता आपल्याला काहीतरी करावे लागेल आणि एकतर म्हणजे या प्रॉपर्टीची मालकीन मी होऊन पाहते आणि हा 1.5 दमडीचा राकेश म्हणजे या घरचा जावई बापू आहे आणि तो अंजलीला मात्र आता प्रॉपर्टी मागवण्यासाठी आता प्रोत्साहित करत आहे आणि अंजलीने चक्क अर्णवला प्रॉपर्टीसुद्धा हिस्सा मागितला. त्यामुळे आता काही झालं तरी अंजलीला हे राकेशचं खरं रूप कळायला हवे. आपण जर अंजलीला हे सर्व सांगितले नाही तर मात्र आता अंजली ही प्रॉपर्टी सगळी काही राकेशच्या नावावर करेल आणि आपल्या हाती काय राहणार आहे. आपण तर फक्त असंच राहायचं का. म्हणजे आपल्या मागून येऊन आपण आत्तापर्यंत इतके कारस्थान केले ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आणि राकेश आयत्या बिळावर आता अगदी येथे येऊन बसेल.
म्हणजे येथील जो मालक आहे तर तो होईल. आता असं मी होऊन देणार नाही, त्यासाठी मलाच काहीतरी आता डाव खेळावा लागेल. म्हणून आता वल्लरी विचार करत असते की राकेशचा सगळ्यांच्या समोर बॉम्ब फोडण्यासाठी तिचे कारस्थान सुरू असतं. म्हणून ती आता अंजलीसमोर आता राकेशचं बॉम्ब फोडण्याचं सत्य अगदी सांगणार असते. कारण आता राकेश कुठे गेलेला आहे, तो मात्र तिकडे जाऊन काय गुलछर्रे उडवतो हे अंजलीच्या समोर जर आले तर मात्र अंजली आणि राकेश या दोघांमध्ये वाद होतील आणि अंजली केव्हाही आपला प्रॉपर्टी नाही मागू शकत. अंजली आता मात्र ह्या धक्क्याने गार होईल, ती प्रॉपर्टी नाही घेऊ शकत. त्यानंतर आता इकडे ईश्वरीसुद्धा ठरवते, ती अर्णवला आतमध्ये बोलावते. अर्णव सरांना सगळं काही सांगते की आता अंजलीताई का प्रॉपर्टीचा हिस्सा मागतात, कारण त्यांना मी आणि माझ्या फॅमिलीशी मतभेद आहे आणि हे सगळं काही त्यांना राकेश करण्यासाठी सांगत आहे. त्यासाठी अर्णव सर मी तुम्हाला एक प्लॅन सांगते आणि त्या प्लॅननुसार अंजलीताईंचे डोळे उघडायचे असेल तर आपल्याला हा प्लॅन करणं खूप गरजेचं आहे. आणि आता त्यासाठी मला राकेशच्या बरोबर प्रेमाचं खोटं नाटक करावं लागेल आणि सर यासाठी मला तुमची मदत हवी आहे. अर्णव म्हणतो की ताईचा विचार करून आपल्याला हे सगळं करावं लागेल. त्यावेळी आता ईश्वरी म्हणते की ताईचा विचार जर आता करत बसलो तर मात्र आपल्या वेळ हातातून निघून गेली असेल. तो राकेश आता प्रॉपर्टी सगळी काही अंगावर घेऊन आपल्या मालकीचा हक्क तो इथे गाजू शकतो आणि आपल्याला चक्क तो घराच्या बाहेरसुद्धा काढेल असे मात्र होऊ शकते. आता मात्र अर्णवला ईश्वरी विचारलेलं आहे की जो काही प्लॅन तुला करायचा आहे ईश्वरी तो प्लॅन करू शकते. आता ईश्वरी म्हणते की हे बघा, मी राकेशबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करते आणि आता प्रेमाचं खोटं नाटक करून अंजली ताईंसमोर हे सत्य यायला हवं की राकेश कोणत्या चालीचा आहे. कारण अंजली ताईंना आता खरं सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणून मला ऐन वेळेस आता ह्या राकेशबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करून आता त्याला आपल्या जाळ्यामध्ये अडकावं लागेल, तरच मात्र आता हे सगळं होऊ शकतं. त्यानंतर मात्र इकडे आता रियाही राकेशबरोबर लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे आणि राकेशला तिच्यापासून आता म्हणजे काही झालं तरी हिला फसवावं लागेल, हिला आता लग्नासाठी थांबवावं लागेल. काही झाले तरी मात्र आता हिच्याबरोबर तर लग्न करायचं नाही, परंतु ही तर आपली पैसे देणारी आहे, त्यामुळे आता काही झाले तरी हिला आता आग लांब ठेवावं लागेल आणि जर ही अगदी जवळ आली तर मात्र आपल्या डोक्यावर चढेल. काहीतरी नाटक करून हिला लांब ठेवावंच लागेल असे तो ठरवत असतो. त्यानंतर आता इकडे रिया मात्र खूपच मागं लागलेली आहे त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी. तेव्हा तर तो रियाशी नाटक करून म्हणतो की माझ्या बहिणीला आता रूममध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, काही झालं तरी आता आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल. म्हणून तो तिकडे जाण्याचं ठरवते आणि आता तिकडे गेल्यानंतर मात्र तो घाईने घरी येतो. घरी आल्यानंतर मात्र आता म्हणजे ईश्वरी आता राकेशला एका रूममध्ये बोलावते आणि राकेशबरोबर आता प्रेमाचं खोटं नाटक करते. राकेशला म्हणते की हे बघा, आता मला त्या अर्णव सरांचं खरं रूप कळालेलं आहे आणि राकेशजी खरंच तुम्ही मला खूप खूप आवडतात आणि आता मात्र मी तुमच्याबरोबर लग्न वगैरे करायला तयार आहे. कारण अर्णव सरांसोबत राहून मी कंटाळले, मी आता त्यांच्यासोबत नाही राहू शकत. तेव्हा आता राकेश हसायला सुरुवात करतो. राकेश म्हणतो की हो अगं, मी तर केव्हाची तुझीच वाट पाहतोय आणि आता काही झालं तरी अगं मिस इंदोर म्हणजे इंदोरी जिलेबी, आता तू तर माझीच आहे आणि कायम तू माझीच राहणार आहे. म्हणून आता ईश्वरी आता पार्टीमध्ये त्याला घेऊन जाते आणि पार्टीमध्ये त्याच्याबरोबर डान्स वगैरे करते आणि त्या डान्सचे फोटो आता सगळे काही हे काढले जातात आणि जे आता राकेश बोलत आहे ते सगळं काही आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड ईश्वरीने करून घेतलेलं आहे आणि ईश्वरीने मात्र आता हे सगळं रेकॉर्ड वगैरे करून आता राकेशबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करून अर्णवच्या मदतीने मात्र आता अंजलीसमोर ह्या सगळ्याचा बॉम्ब फोडलेला आहे. आता अंजली जेव्हा हे प्रॉपर्टीचा हिस्सा मागायला जाते, प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे सगळं काही तयार करते, पण त्याच वेळेस आता अंजलीसमोर हे फोटो आता ईश्वरीबरोबर साखरपुड्याचे जे काही फोटो आहेत ते सगळं दाखवले जातात आणि तरीसुद्धा अंजलीचा काही विश्वास बसत नसतो. परंतु आता मात्र वल्लरी रियाला घेऊन तेथे येते आणि रियाला घेऊन तेथे आल्यानंतर वल्लरी म्हणते की अंजली जे खरं आहे तर ते खरं आहे, आता मात्र खरं सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या नवऱ्यावर तू इतका विश्वास ठेवते तो नवरा धोकेबाज आहे. आता राकेश हा बाहेर गेलेला असतो, त्यामुळे वल्लरी मात्र आता राकेशचं भिंग फोडते आणि रियाला म्हणते की सांग तुझा जो काही अंजली नवरा आहे तो नवरा हिच्याबरोबर काय गुलछारे उडवतो
आता ही रियाच तुला सगळं काही सांगेल. तेव्हा आता रियाला तर धक्काच बसतो. रिया म्हणते की काय राग संकेतची म्हणजे आता ही अंजली त्याची बायको आहे असं म्हटल्यानंतर रियाला तर धक्काच बसतो आणि रागसुद्धा खूप येतो. तेव्हा आता रिया सगळं काही खरं सांगते की आम्ही म्हणजे गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वरला गेलो होतो आणि तेथे तर आम्हाला लग्नसुद्धा करायचे होते, परंतु हा मला इतका फसवतो माहिती नव्हते. तर आता ईश्वरीसुद्धा म्हणते की तो तर आत्ताच काय तुम्हालाच काय तर त्याने अशा कित्येक मुलींना फसवलेला आहे. अंजलीला मात्र आता धक्का बसतो आणि ती आता चक्क ईश्वरी आणि अर्णव यांची माफी मागते आणि खरंच माझे डोळे उघडले, मला माफ करा, परंतु त्या राकेशला मी नाही सोडणार. काही झालं तरी राकेशला त्याच्या पापाची शिक्षा मिळणारच असे मात्र आता अंजली ठरवते. आणि रियासुद्धा म्हणते की काही झालं तरी शेवटी मी त्याला पापाची शिक्षा देणार म्हणजे देणारच. तेव्हा आता मित्रांनो वल्लरीने सुद्धा राकेशच्या या सत्याच्या पापाचा बॉम्ब फोडलेला आहे आणि ईश्वरीने प्रेमाचं नाटक करून अर्णवच्या मदतीने राकेशचं खरं रूप अंजलीसमोर आणलेलं आहे. तेव्हा मात्र आता पुढे काय होईल हे बघायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.